उन्हाळ्यामध्ये आपल्याला जशी पाण्याची गरज असते तशीच झाडांना सुद्धा पाण्याची खूप गरज असते. हाय हॅलो, मी मोनिका मोहन यूट्यूब चॅनेलवरती मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. हल्ली ना खूप ऊन वाढायला लागले आणि त्यामुळे कुंड्यांमधली माती लवकर कोरडी होते. झाडांना खूप पाण्याची गरज असते उन्हाळ्यात. सो आता मी त्यांना पाणी घालते. आधी मी डेली पाणी घालत नव्हते, आता डेली पाणी घालायची गरज आहे. दिवसाड पाणी घातलं तरी चालायचं, पण आता ऊन इतकं वाढलं आहे की झाडांना खूप पाण्याची गरज आहे. तर सकाळी सकाळीच झाडांना पाणी घालून घेतलं. ही बाल्कनीमध्ये थोडीशी झाडं आहेत, पण ही खूप फ्रेशनेस देतात आम्हाला. सकाळी उठल्यानंतर एखादं फूल जर उमललेलं असलं तर खूप छान वाटतं. आता आले आहे किचनमध्ये रोजच्या रुटीनला सुरुवात करायला. आता इथे दूध गरम करायला ठेवते मी. आणि शौर्य आंघोळ करून आला होता, त्याला काही माहीतच नव्हतं की कॅमेरा चालू आहे. नंतर त्याला रिअलाईज झालं की कॅमेरा चालू आहे, मग तो आत गेला. चला आता ज्यूस बनवण्यासाठी आधी बीट कट करून घेते आणि नंतर जेवण बनवायला सुरुवात करते. आज मी मेथीची भाजी बनवणार होते आणि त्यासाठी मी मसाला फ्राय करायला घेतला आहे. मेथी 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे. साईडच्या गॅसवरती मी दूध गरम करायला ठेवलं आणि आज थोडंसं घाईनंच मी आवरत होते, कारण घरी बाबा येणार होते. बाबा म्हणजे माझे सासरे, आणि त्यांच्यासोबत पुतण्या पण येणार होता. मग त्यांचं जेवण बनवायचं होतं मला. आणि ही भाजी बनवतपर्यंत मला माहीतही नव्हतं की ती येणार आहे. संध्याकाळी येणार होते आणि सडनली त्यांनी सकाळीच यायचं ठरवलं. सो त्यांच्यासाठी सुद्धा जेवण बनवायचं होतं. मग पटकन जेवण बनवून घेतलं. आणि शौर्यला सुद्धा स्कूलमध्ये जायचं होतं. सॅटर्डे म्हटल्यावरती थोडं रोजच्यापेक्षा लवकर स्कूल असतं, त्या हिशोबाने मग म्हटलं पटकनच आवरून घेतलं पाहिजे. वरण भात बनवून घेतला. किचनचं सगळं आवरल्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले. आणि घरी कुणी येणार असलं तर आपल्याला कसं असतं की सगळं क्लीन झालंच पाहिजे. कुणीही असलो, आपल्या घरातली व्यक्ती असो किंवा बाहेरचे कुणी पाहुणे असले तरी आपल्या लेडीजचं कसं असतं की कुणीही घरी यायच्या आधी आपलं पूर्ण घर क्लीन दिसायला पाहिजे. त्याच हिशोबाने मी पटकन आवरून घेत होते. तसं तर आमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचं असं नाही की हे काम टायमात झालं पाहिजे, हे काम असंच पाहिजे तसंच पाहिजे. पण आपल्याला एखादी चांगली सवय लागली ना, तर आपल्याला त्या सवयीनुसारच चालावं लागतं. ते एक ॲडिक्शन झालेलं असतं आपल्याला. तर इथे ना मला ह्या दोरीवरती कपडे वाळत टाकायला थोडे एफर्ट्स लागतात. दोरी थोडी उंच आहे, हात पुरत नाही. टाचा उंच करून कपडे वाळायला टाकायला लागतात. त्यानंतर फरशी क्लीन केली, बाल्कनी धुवून घेतली. तर थोडासा टाईम होता, तेवढ्या टायमामध्ये मुलांनी टाईम स्पेंड केला एकमेकांशी. आणि शौर्यलासुद्धा आज सॅटर्डे असल्यामुळे स्कूलमध्ये जायचं होतं. आणि मुलांचं कसं असतं, एकदा भेट झाली की असं वाटतं की एकमेकांना सोडूच नाही. पण शाळेत जाणंही तितकंच गरजेचं आहे. आता सॅटर्डे असल्यामुळे तो शाळेतून सुद्धा पटकन आला. जेवण वगैरे करून झाल्यावरती बाबांनी आराम केला आणि माझं काही काम नव्हतं, पण इथे उडीद डाळ मी थोडीशी साफ करून घेतली. उद्या मेदूवडे बनवायचे आहेत आणि मुलांचीही बाजूला मस्ती चालली आहे. संध्याकाळी मी इथे चिकनचा बेत ठेवला होता, कारण बाबांना चिकन आवडतं, त्यांच्यासाठी बनवत होते मी. हे अर्धा किलो चिकन आहे आणि त्यामध्ये हळद मीठ टाकलं आहे. त्याचबरोबर थोडी अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडं चिकन मसाला ॲड केला आहे. हे सगळं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून थोडा वेळ मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं आहे. चला आता मॅरिनेट होईपर्यंत मसाला फ्राय करून घेते. खोबरं, कांदा, लसूण, अद्रक घेतलंय, थोडासा पुदिना घेतलाय आणि इथे थोडंसं टोमॅटो आहे. इथं थोडंसं टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड करायची त्यात. अच्छा, इथे मी ना थोडक्यात चिकनची रेसिपी देते, पण ही रेसिपी जी आहे ना, ही ऑथेंटिक रेसिपी नाही आहे. ही मी माझ्या पद्धतीने बनवते आणि खायला टेस्टी लागते असं म्हणतात. तर बघूया कसं बनवते ते. पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल घेतलं आहे, थोडासा जिरा ॲड केला, 2 तेजपत्ता टाकला आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा ॲड केला. कांदा थोडा फ्राय झाल्यानंतर हळद मीठ लावलेलं चिकन यामध्ये ॲड केलं आहे. तेलामध्ये छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी सुटेपर्यंत ठेवलं आणि मग झाकण ठेवून त्या झाकणामध्ये पाणी ठेवायचं आणि शिजून द्यायचं चिकन. चिकनच्या भाजीची क्वांटिटी आम्हाला थोडीशी कमीच पाहिजे होती, त्यानुसार थोडंच पाणी टाकलं. जर जास्त पाहिजे असेल तर जास्त पाणी टाकायचं आणि शक्यतो चिकनमध्ये गरमच पाणी टाकत असते मी. त्याचबरोबर अधूनमधून चेक करून घ्यायचं, खाली लागलं तर नाही ना. पाणी तर सुटलेलंच असतं त्याला, त्यामुळे खाली लागत नाही, पण तरी पण एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा चिकनला कसं पाणी सुटलं, या पाण्यामध्ये चिकन शिजलंही. सो आता मी ना चिकन शिजतंय तोपर्यंत मसाले काढून घेते. चला आता चिकनच्या रेसिपीची फायनल स्टेप बनवून घेते.
पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल घेतलं आहे आणि तेल गरम व्हायच्या आधीच मी हे सुके मसाले ॲड केले आहेत. थोडीशी वरून कोथिंबीर ॲड केली आहे आणि मसाले जळू नये म्हणून मी थोडं आधीच हे केलं होतं. आणि हेच मसाले जळू नये म्हणून एक टिप आहे ती की सुके मसाले आहेत त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि ते तेलामध्ये टाकायचं. त्याने मसाले जळत नाही आणि कलरसुद्धा खूप छान येतो. तर मला थोडासा टाईम झाला होता म्हणून मग मी हे असं केलं. त्यानंतर ग्रेव्ही जी बनवली होती ती मी यामध्ये ॲड केली. मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतली. त्यानंतर चिकन ॲड केलं आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान कलर आला आहे. यामध्ये जर पाणी ॲड करायचं असेल तर गरम पाणी ॲड करायचं आणि जास्त चिकन बनवायचं नव्हतं म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं. मला या चिकनमध्ये मीठ ॲड करायची गरज नव्हती कारण मी आधीच इनफ टाकलं होतं त्यामुळे मला गरज नव्हती. चांगली उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर मग फायनल मी तुम्हाला दाखवते की चिकनचा कलर आणि थिकनेस किती आहे, कन्सिस्टन्सी कशी आहे ते. आज चिकनसोबत तांदळाची भाकर आहे. कोणाकोणाला तांदळाची भाकर आवडते तर एक साईडला चिकन होतं आहे आणि दुसऱ्या साईडला गरम गरम तांदळाच्या भाकरी बनतात. तर पाहू शकता आता किती छान कलर आला आहे आणि तरीसुद्धा आलेली आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.